तर प्रेक्षकांनो, आता इकडे दामिनीने पिचकलाय इराचा गळा. आणि आता इकडे त्यावर इरा बोलते की तुम्ही फक्त ओरडत राहा, तुम्ही फक्त म्हणत राहा की मी हे करेल ते करेल, पण काहीच करू नका. त्यावर आता इकडे ती बोलते, एक लक्षात ठेव, माझ्यावर शंका घ्यायची नाही. एकदा का त्या सावीचा पुरावा माझ्या हाती लागू दे, मग तिच्या बापापेक्षाही बेकार हालत करेल. तिला मरण्यासाठी सुद्धा भीक मागावी लागेल. आता असं सगळं काही ती बोलत असते. नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तर आता इकडे सकाळ झालेली असते. धैर्य आणि सावी म्हणजेच आता इकडे धैर्य जो असतो तो आता इकडे बॅग भरत असतो. आता इकडे त्याला काही कपड्याच्या घड्यात व्यवस्थित घालता येत नसतात. त्यावर आता इकडे सावी बोलते, फ्रेंड तू हे काय करतोयस? त्यावर आता इकडे तो बोलतो, अगं सावी, मी ना कपड्यांच्या घड्या घालून या बॅगमध्ये ठेवत होतो, पण करताच नाही येते, मला जमतच नाहीये. त्यावर आता इकडे ती बोलते, इतकंच ना, खूप सोपं असतं ते, थांब मी तुला सांगते. आणि आता इकडे ती बोलते, हे बघ, सगळ्यात आधी ना काय करायचं, आपण ना ती लिस्ट बनवायची की आपल्याला काय काय सामान पाहिजे. आणि हे जे कपडे आहे ना, हे बघ, हा शर्ट हा असा लावून बघायचा, जर छान दिसत असेल तर घ्यायचा. आणि आता इकडे ती त्याला घड्या वगैरे घालून दाखवत असते. त्यावर आता इकडे ती बोलते, बघ किती सोपं आहे. त्यावर आता इकडे तो सुद्धा तिच्यासारख्या घड्या मारत असतो. आणि आता इकडे सावी इकडे धैर्याला बॅग पॅक करण्यासाठी मदत करत असते. आता इकडे एक घड्या घालू 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 आता इकडे इतकी मोठ्या त्या बॅगमध्ये कपडे झालेले असतात, ती बॅग काही लागत नसते. त्यावर आता इकडे धैर्य बोलतो, आता मला एक गोष्ट सांग, आपण इतकी सारी बॅग भरली, एवढे कपडे सगळं सामान ठेवलंय, पण आता इकडे चैन कशी लावायची? त्यावर आता इकडे ती बॅग बंद करते आणि त्यावर बसते आणि बोलते, सोपं आहे, आता घे तू लाव. आता इकडे धैर्य जबरदस्तीने म्हणजेच प्रयत्न करत असतो ती चैन लावण्याची. पण आता इकडे सावी सुद्धा धीट असते, ती त्याच्यावर बसूनच असते. काही झालं तरी आज ती चैन लावायचीच असते. आता इकडे चैन तर काही लागत नाही, पण आता इकडे सावी जी असते एकदम पडते आणि तिच्या अंगावर धैर्य, आणि ती चैन असते ती आता इकडे धैर्याच्या हातामध्ये. आता इकडे अशा प्रकारे यांची तर जवळीक निर्माण होते. त्यावर आता इकडे धैर्य बोलतो, बघितलंस काय झालं, बघ हातात चैन आली, तुटली ना बॅग, आता काय करायचं आपण? त्यावर आता इकडे सावी बोलते, एक काम कर ना, मग तू माझ्या बॅगमध्ये तुझे कपडे टाक, तुझं सामान टाक माझ्या बॅगमध्ये. त्यावर तो बोलतो, पण त्यात तर तुझे कपडे असेल ना? त्यावर आता इकडे ती बोलते, हो पण माझी ना बॅग खूप मोठी आहे, तुझे सुद्धा तिथे सामान मावून जाईल. त्यावर आता इकडे तो बोलतो, बरं ठीक आहे. आणि आता इकडे तो कबडमधून तिची बॅग काढत असतो, तर एकदम मोबाईल खाली पडतो. त्यावर आता एकदम तो मोबाईल उचलतो, तो बघत असतो. त्यावर इकडे सावी जाते आणि बोलते, फ्रेंड हा कुणाचा मोबाईल आहे? त्यावर आता इकडे तो बोलतो, हा ना, हा सुधाकर काकाचा. बरं झालं सापडला, रिपेअर करताना टाकावला जाता जाता. आता इकडे सावी मनातल्या मनात विचार करते, सुधाकर काकाच्या मोबाईलमध्ये काही पुरावे असतील का? आता इकडे धैर्यच असतो, त्याचे कपडे सावीच्या बॅगमध्ये पॅक करतो. आणि आता इकडे अशा प्रकारे यांची बॅग सुद्धा भरलेली असते. आता इकडे त्याला दिसतं ते म्हणजेच उशी खाली सावीची ड्रॉइंग बुक. आता एकदम तो घेतो आणि बोलतो, की सावी, आपल्याला म्हणजे ही ड्रॉइंग बुक घ्यायची आहे का तुला? त्यावर आता इकडे तिला आठवतं की त्यावर लिहिलेलं असतं, म्हणजेच सगळ्यात आधी दामिनी मॅडमचं काय काय सत्य समोर आणायचं अशी लिस्ट. आता एकदम ती धावत पळ जाते आणि इकडे धैर्याच्या हातातून ती बुक घेऊन घेते आणि बोलते, नाही, ही नाही घ्यायची आपण, ही ना भरली, मला दुसरी नवीन पाहिजे. आता असं म्हटलं बरोबर इकडे तो बोलतो, बरं ठीक आहे, हां आपण ना जाताना घेऊ. आता इकडे ती लगेचच इकडे धैर्य त्याच्या कामात असतो, इकडे लगेचच सावी सगळं काही मोबाईल, ब्लूटूथ, जे काही पण तिचे पुरावे आहे सगळे त्या एका थैलीत भरते आणि त्या टेबलच्या खाली तशीच थैली ठेवून देते. आता इकडे तिने आदल्या दिवशी सांगितलेलं असतं नीता आणि अवंतीला की मी नॅचरोपॅथी सेंटरला चालली आहे धैर्यसोबत, आणि काहीही झालं तरी दामिनी मॅडमला रूममध्ये घुसू द्यायचं नाही. आता इकडे त्यावर म्हणजे ते दोघेही बोलत असतात, अगं सावी, पण काहीही करून तू टाळ ना भाऊजीसोबत जायचं, कारण आपण इतक्या म्हणजे धैर्याच्या समोर आलोय आपण आपल्या प्रयत्नाच्या, आणि तू असं सगळं कसं काय करू शकतेस? त्यावर आता इकडे ती बोलते, मलाही हे चांगलंच माहिती आहे, पण हे सगळं मुद्दामून दामिनी मॅडम करत आहेत, म्हणजेच धैर्यांना ब्लॅकमेल केलं त्यांनी. जेव्हा ते म्हणजेच मी बरी होईल तेव्हाच ते बरं होणार, असं सगळं काही म्हणून त्यांनी इमोशनल ब्लॅकमेल केलंय. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की धैर्य दामिनी मॅडमसाठी काहीही करू शकतो. तिकडे त्यावर ती बोलते की बरं ठीक आहे. आणि तिकडे ते सांगते, हे बघा वहिनी, काही झालं तरी तुम्ही दोघींनी एकदम सुरक्षित राहायचं. मी रीना आणि परागला सुद्धा सांगून ठेवते, काही झालं तरी आपल्या प्लॅनबद्दल कुणालाही सांगायचं नाही, आणि तसं मी तुम्हाला तिथून कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करेल, ठीक आहे ना? आता इकडे असं सगळं काही तिने ऑलरेडी सांगितलेलं असतं. आता इकडे सावी आणि धैर्याची बॅग वगैरे भरते. आता इकडे हे दोघंही आता मस्त हात पकडून आता इकडे ते खाली येतात. आता तिथे हॉलमध्ये दामिनी, इरा सगळेजण असतात. त्यावर तिकडे तो बोलतो की आई, आम्ही दोघं चाललोय. अगं दोघं म्हणजे
हात म्हणजे ते दोघं जण हात धरतात आणि बोलतात. दोघं सोबत चाललो म्हटल्यावर दोघं सोबतही येणार. आणि आता असं सगळं काही तो म्हणत असतो. त्यावर आता इकडे ते बोलते, "थांब धैर्य, 1 मिनिटं." आणि आता इकडे ती माती आणते आणि त्यांची दृष्ट काढत असते. इकडे ती सावीकडे काहीतरी वेगळ्या नजरेनेच बघत असते. इकडे दामिनीचं हे रूप इकडे सावीला चांगलंच माहिती असतं आणि ती दृष्ट वगैरे काढण्याचं नाटक करते, म्हणजेच प्रयत्न करते. आणि आता इकडे ती बोलते, की "सावी, मला पूर्ण खात्री आहे, की तू व्यवस्थित होशील. तुला सगळं काही आठवेल. तू एकदम बरी होशील. आणि धैर्य, यावेळेस ना तुम्ही चाललात, पण आल्यानंतर ना मी तुमची अशी धूमधामी म्हणजेच अशी एंट्री करणार आहे ना, सावीचं इतके छान स्वागत करणार आहे ना, सगळं आपलं कोल्हापूर आपल्याला बघेल." आता असं सगळं काही ती बोलत असते. त्यावर इकडे सावीला काही ना काही डाऊट येतच असतो. आता इकडे त्यावर धैर्य बोलतो, "चलायचं?" आता इकडे ती हात देते आणि जात असते. आता एकदम ती अवंतीच्या गळ्यात मिठी मारते आणि बोलते, की "मला तुमची खूप आठवण येईल. तुम्ही ना मला फोन करत जा." आता इकडे ती असं सगळं काही सांगते. त्यावर आता इकडे नीताला सुद्धा ती मिठी मारते आणि बोलते, की "वहिनी, काहीही झालं तरी दामिनी मॅडमला रूममध्ये घुसू द्यायचं नाही." आता इकडे सगळं काही ती बारकाईत सांगते. त्यावर आता इकडे त्या दोघी बोलतात, की "काळजी घे हां." आणि आता इकडे ती जायला लावते. आता इकडे धैर्य आणि सावी दोघंही निघालेले असतात बाहेर. आता इकडे धैर्य बॅग ठेवत असतो. त्यावर आता इकडे सावी बोलते, "थांब ना फ्रेंड, मी तुझी मदत करते." आणि आता इकडे ती बॅग उचलण्याचा प्रयत्न करत असते. पण ती बॅग इतकी भारी असते ना, आता इकडे तिला सुद्धा उचलत नसते. तरीसुद्धा इकडे धैर्य हाताची घडी घालून तिची मजाच बघत असतो. इकडे सावी पूर्ण प्रयत्न करत असते ती बॅग उचलण्याचा. पण आता इकडे तिला काही उचलतच नसते. आणि म्हणून आता इकडे धैर्य हसत असतो आणि तो लगेचच उचलतो आणि तिथे डिक्कीत टाकतो. त्यावर ती बोलते, "फ्रेंड, तू हे काय केलंस? मी म्हटलं ना तुला मी मदत करते म्हणून." त्यावर आता इकडे तो बोलतो, "आता मला सांग, बॅग भरण्यासाठी तू मला मदत केली ना? आता मी ही बॅग ठेवण्यासाठी तुला मदत केली. फिट्टम फाट. चला आता जायचं ना?" आता इकडे हे दोघंही तिथे गाडीत बसतात आणि आता इकडे ती सीट बेल्ट वगैरे लावते. त्यावर इकडे धैर्य बोलतो, "सीट बेल्ट लावलाय?" त्यावर ती बोलते, "हो." आणि आता इकडे गणपती बाप्पा असं जोरात नाव घेते आणि आता इकडे यांची गाडी निघते. इकडे दामिनीची असते बोलते, "आता तुझं सगळं काही सत्य मी समोर आणणार." आणि तिच्या रूममध्ये घुसते आणि तिकडे तिला पूर्ण खात्री असते, की तिला काही ना काही पुरावा हाती लागणार. आणि म्हणून तिकडे ती सगळ्या रूममध्ये पूर्ण शोधत असते. ड्रॉवर, गादी सगळं काही, म्हणजे कुठे काही मिळतंय का म्हणून. आणि आता इकडे ती तर शोधत असते, पण मागून एकदम इकडे अवंती आणि नीता येतात आणि त्या बोलतात, "आई, तुम्ही ते काय करतायत?" आता असं पाहिल्याबरोबर एकदम तिला धक्काच बसतो. आता हा तर भाग इथे संपतो. इकडे पुढील भागात पाहायला मिळणार आहे, की इकडे सावी आणि धैर्य दोघंही इकडे झोपलेले असतात. इकडे दामिनी इराचा गळा पिचकते आणि बोलते, "आता बघच मी काय करते." आणि एकदम सावीला जाणवते, की कोणीतरी त्यांचा पाठलाग करत आहेत. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतंय? इकडे दामिनीचा हा काय प्लॅन असेल नवीन? नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.